बऱ्याच दिवस झालं माझं चाललं होतं बुंदीचे लाडू करायचे आणि बुंदीचे लाडू मलाही येत नाहीत आणि माझ्या आईलाही येत नाहीत. म्हणजे त्याचं पाकाचं प्रमाण वगैरे असं येत नाही. आणि मोबाईलवर बघायची पण डेअरिंग होत नव्हतं बुंदीचं लाडू करायचं, कारण त्याची जर ना थोडी रेसिपी वेगळीच आहे. आणि काय होतं, ती बुंदी ना आपण ज्यावेळेस लाडू बांधतो त्यावेळेस पाकाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं किंवा जे आपण पीठ मळलेलं असतं ते सुद्धा बुंदीसुद्धा खाली पडत नाही, असं होऊ शकतं. आणि तसंच झालं आणि आम्ही लाडू करताना सुद्धा तसंच झालं. आणि विशेष म्हणजे हा आम्ही घाट चुलीवरती घातला होता, त्यामुळे तर ना खूप टेन्शन आलं की आपल्याला येत नाही आणि आपण बुंदीचे लाडू चुलीवरती करायला घेतलेले आहेत असं सुद्धा वाटत होतं. पण शेवटी म्हटलं, जिथं आपण प्रयत्न करतो ना तिथं आपला प्रयत्न हा सक्सेस होतोच. आणि फायनली शेवटी 2 फुलपात्राचं अगोदर करून बघितलं. मोबाईलवर रेसिपी बघितली आणि ज्याला कोणाला येतात बुंदीचे लाडू त्यांना सुद्धा रेसिपी विचारली आणि नंतर मग बुंदीचे लाडू करायला घेतले. आणि विचारणं आणि प्रत्यक्षात बघणं याच्यामध्ये सुद्धा खूप फरक असतो. आणि शेवटी मग मी ते बुंदीचे लाडू करायला घेतले आणि चुलीवर करायला घेतले. त्याच्यामुळे सुद्धा खूप स्ट्रगल झाला बरं का. आज खूप म्हणजे खूप स्ट्रगल नाही, शेवटी आमच्या प्रयत्नाला यश आलं. अगोदर 2 फुलपात्राचं केलं आणि नंतर मग आम्ही 4 फुलपात्र म्हणजे पाव किलोची जी वाटी असते ना त्या 4 वाट्यांचं केलं. असं ना भरपूर लाडू झालेले आहेत आणि शेवटी आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि एवढी बुंदीचे लाडू झालेले आहेत. बुंदीचे लाडू कसे केले याचा फुल ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओ कंटिन्यू पाहावा लागेल. आणि माझा जर हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बरेच दिवस झाले मला चुलीवरती काहीतरी करायचं होतं आणि करी म्हटलं पण करणं झालंच नाही. शेवटी मग ठरवलं की आज बुंदीचे लाडू चुलीवरती करायचे. पण बुंदीचे लाडू ना पहिल्यांदाच करणार होते, त्यामुळे थोडीशी मनामध्ये भीती होती की पाक जमेल का, पीठ आपल्याला व्यवस्थित जमेल का किंवा बुंदी व्यवस्थित पडेल का, असं वाटत होतं. पण ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस प्रयत्नाला आपल्या यश येतच. फक्त एवढंच की ज्यावेळेस जी गोष्ट येत नसते त्यावेळेस ती अगोदर थोडीशी करून पाहिली पाहिजे. म्हणजे कसं जे काही आपलं बिघडतं म्हणजे शक्यतो बिघडत नसतंच. आपला प्रयत्न आपण जर व्यवस्थित केलं तर बिघडत नसतंच, प्रयत्नाला यश येतंच. तर शेवटी आम्ही काय केलं, 2 फुलपात्राचं बुंदीचं रेडी करून घेतलं आणि रेसिपी बघितली. म्हणजे ज्याला बुंदीचे लाडू येतात त्यांना थोडीशी माहिती विचारली आणि त्याच्यावरच मी लाडू करायला घेतले. पण 2 फुलपत्राचं मळल्यानंतर पहिल्यांदा पीठ माझं घट्ट आलं, जास्त पातळ नव्हतं. परत त्याची बुंदी खाली पडेना. नंतर मग थोडंसं पातळ केलं आणि नंतर मग त्याची बुंदी खाली पडायला लागली. आणि आपण जे चुलीवर करतो ना त्याचा आनंद वेगळाच असतो. आणि आपल्याला आवडत नाही, गॅसची सवय झाल्यानंतर चुलीवर करायला आवडत नाही, पण कधीतरी चेंज म्हणून करायला हरकत नाही. आणि त्या 2 फुलपात्राचे ना खूप छान लाडू झाले आणि खूप छान बुंदी पण पडली. आणि नंतर मग त्याचा पाकसुद्धा खूप सुंदर आलेला होता. एकतारी पाक घेतलेला होता. आणि आम्ही लाडू करण्यासाठी ना साधारण तुम्हाला सांगते, जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढी साखर घेतली आणि तेवढंच पाणीसुद्धा पाकाला ठेवलं होतं. म्हणजे पाकाला तेवढीच साखर आणि तेवढंच पाणी घेतलं होतं. जेवढं पीठ होतं तेवढं, म्हणजे बरोबरीने सर्व काही घेतलेलं होतं. आणि ह्याची जर माहिती तुम्हाला म्हणजे साहित्य पाहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला साहित्य दिलेलं आहे, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आम्ही लाडू केले. तर तुम्हाला सांगते खूप छान. आणि 2 फुलपात्राची जी बुंदी केली होती तर मुलांनी खाऊन एवढे लाडू झालेले होते. आणि नंतर मग आम्ही ठरवलं की खरंच बुंदीचे लाडू छान होत आहेत, चांगले होत आहेत. आणि मुलांना खूप आवडले, सगळ्यांना टेस्ट करायला दिले. आणि टेस्ट करून झाल्यानंतर थोडेच लाडू शिल्लक राहिले. तर मग नंतर म्हणजे 1 किलो पिठाचे लाडू करायला घेतले, कारण पहिला प्रयत्न प्रयत्न यशस्वी झाला म्हटल्यानंतर नंतर म्हणजे मला आयडिया आली की आपल्याला हे लाडू जमतात. फक्त एवढंच की ह्याला ना खूप म्हणजे हात वगैरे दुखून येतात बुंदी पाडून. आणि नंतर कुठलीही गोष्ट
आपण ज्यावेळेस मेहनतीने करतो, कष्टाने करतो तर ती सक्सेस होतेच. एवढंच की थोडा त्रास असतो, पण मन लावून केली, चांगल्या पद्धतीने केली तर ती गोष्टसुद्धा चांगली होती. तर पहिला प्रयत्न यशस्वी झाला म्हटल्यानंतर आम्ही दुसरंसुद्धा करायला घेतलं. पण मी अगोदर काय केलं होतं, पाक तयार करून घेतला होता. तर 4 पाव वाट्याची 4 वाट्या साखर घेतली आणि 4 वाट्या पाणी घेऊन पाक करून घेतला अगोदर कढईमध्ये आणि नंतर मग बुंदी करायला घेतली. ते बुंदीचं कसं केलं होतं, जास्त कडक पण केली नव्हती आणि जास्त कच्ची पण केली नव्हती. म्हणजे मीडियम बुंदीचा कलर काढला होता आणि डायरेक्ट बुंदी काढून ती पाकामध्ये टाकली होती. त्यामुळे पाकाने बुंदी चांगली बुंदीने चांगला पाक ओढून घेतलेला होता. त्यामुळे ना खूप छान अशी बुंदी झालेली होती आणि खूप म्हणजे चांगलं स्ट्रक्चर पण त्याला छान आलं होतं आणि खूप टेस्टी पण बुंदी, अशी सुट्टी बुंदी खायलासुद्धा खूप टेस्टी लागत होती. तर लाडू पण असे पटकन वळता येत होते आणि लाडू असा बांधायलासुद्धा त्रास कुठलाही होत नव्हता. तर पहिले लाडू तर माझे ऑलरेडी बांधून झाले होते, 16-17 लाडू झाले होते आणि नंतर जे पीठ मी मळलं होतं त्याचंही एवढी बुंदी पडलेली होती. तर खूप छान बुंदी पडलेली होती. तर अशा प्रकारे हे लाडू झालेले आहेत आणि आता मी लाडू हे वळायला घेतलेले. लाडूसुद्धा ना खूप चांगल्या प्रकारे बांधता आले आणि लाडू बांधण्यासाठी काही त्रास झालेला नाही आणि सगळं बरोबरीने घेतलं ना, लाडूसुद्धा खूप छान होतात. मुलांनाही खूप आवडले आणि प्रत्येक वेळेस डाळीचे, बेसनचे लाडू मी नेहमी करते, पण ह्यावेळेस म्हटलं मुलं होऊन बुंदीचे लाडू मागत होते, तर म्हटलं ह्यावेळेस काहीतरी वेगळं करायचं. शेवयाचे लाडू तर आपण नेहमी करतोच, ते काय सोपं आहे, त्याला काय म्हणजे असं जास्त वेगळं काय करायला लागत नाही, ती ट्रिक आपल्याला येतेच. पण ह्याचा टास्क असतो म्हणजे बुंदीच्या लाडूचा आहे ते जरा मला म्हणजे करायला सोपं वाटलं बरं का. पण जे काही लोक सांगतात की आम्हाला बुंदीचे लाडू जमत नाही, आम्ही शेवयाचेच करतो, बुंदीच्या लाडूचा खूप वैताग असतो किंवा खूप कठीण असतं करायचं असं म्हणत होते. पण त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की खूप सोपं आहे, छान आहे. फक्त एवढंच की आमच्याकडे सुद्धा ना बुंदीचे लाडू करायला म्हणजे आमच्या वस्तू उपलब्ध नव्हत्या. तर झाऱ्या म्हणजे झाऱ्या जो असतो बुंदी काढण्यासाठी, तळण काढण्यासाठी, तसा मोठा झाऱ्या नव्हत्या. तर मी पुरणाच्या तळणीने अक्षरशः ती बुंदी काढली तर खूप छान निघत होती. म्हणजे जे काही नव्हतं ते पर्याय मी उपलब्ध काही पर्याय म्हणजे पुरणाची चाळण शोधली होती. जे साईडचे प्रकारे बुंदीचे लाडू रेडी झालेले आहेत. तर कशी वाटली माझी ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.